राज्यातल्या शेतकऱ्याचा हा प्रश्न सरकार गांभीर्याने घेईल, महावितरण गांभीर्याने घेईल आणि आज दारात हात जोडून उभ्या असणाऱ्या या पोशिंद्याच्या पदरात विजेचं दान टाकेल अशी आशा करूया। यानंतर बातमी आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली। अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हा मुख्य मास्टरमाइंड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी असल्याचं आज ईडीने सांगितलं। ईडीने त्यांच्याबद्दल हे गंभीर आरोप केलेत आणि याच आरोपांच्या अनुषंगाने देशमुखांच्या जामिनाला ईडीने आज कोर्टात विरोध केला। हायकोर्टामध्ये ईडीने आपली बाजू मांडली। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, काय झालं नेमकं कोर्टात, काय अधिक तपशील आहे? विलास, अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याआधी जामीन अर्ज केलेला आहे। या जामीन अर्जावरती ईडीच्या तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं येणं बाकी होतं। ते म्हणणं आज न्यायालयामध्ये आलेलं आहे आणि त्या म्हणण्यामध्ये जो रिप्लाय आहे ईडीचा तपास अधिकाऱ्याचा, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हे दोघं या आर्थिक गैरव्यवहारामध्ये मास्टरमाइंड आहेत। त्यामुळे यांना जामीन नाकारावा। यांना जर जामीन दिला तर यांचं राजकीय वजन पाहता यांनी हे या तपासावरती अडचण निर्माण करू शकतात। त्याचबरोबरीनं अनिल देशमुख यांना त्यांनी जी संपत्ती जमवलेली आहे ईडीच्या तपासामध्ये, त्यांची जी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जी आढळलेली आहे त्या संदर्भात ते पुरावे सादर करू शकलेले नाहीयेत। या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिप्लायमध्ये फाईल केलेल्या आहेत। आता या जामीन अर्जावरती लवकरच सुनावणी होईल। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर बातमी आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या संदर्भातली। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याचा थरार साताऱ्यामध्ये सुरू आहे आणि या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या या थरारामध्ये अनेक मल्ल ही गदा पटकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत। सिकंदर शेख, हर्षल सदगीर, बाला रफिक शेख, माऊली जमदाडे, वेताळ शेळके हे या स्पर्धेचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत। लोक YouTube वरती पाहतायत आणि प्रत्यक्ष हा पाहण्याचा थरार सातारकरांना कुस्तीगीर परिषद आणि तालीम संघाच्या माध्यमातून यावर्षी कोरोना काळानंतर निर्माण झाला। म्हणून हे मल्लयुद्ध स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि एक पट काढला आणि पाठीवरती 74 किलो दुसरी फेरी नाशिक जिल्हा टीम मॅनेजर नाशिक शहर भारंदाज नावाचं उत्कृष्ट प्रदर्शन सिकंदर शेख कडून वा आणि विलास डोईफोडे शबाज सिकंदर शेख दोन्ही पैलवान आपले आहेत आणि गुणाधिक्यावरती रिझल्ट जाहीर करा। आणि आता इकडे हर्षद कोकाडे आणि गणेश जगताप तोंड। तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मराठी मातीतली ही कुस्तीची दंगल तुम्ही पाहत राहणार आहात। पण आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ब्रेक नंतर पाहायला विसरू नका बातमी आणि बरंच काही माझी सहकारी सुवर्णा सोबत। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।